लातूरचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानाच्या यात्रेला काल महाशिवरात्रीपासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे। महाशिवरात्रीपासून 20 दिवस ही चालणारी यात्रा खरं म्हणजे लातूरकरांचे एक श्रद्धास्थान आणि एक आकर्षक असलेले धार्मिक स्थान आहे। आपण जर बघितलं तर मी या मंदिर परिसरामध्ये आहे। साधारणतः 13व्या शतकात सिद्धेश्वराचं हे जे मंदिर आहे ते उभारण्यात आलेलं आहे। 700 वर्ष पुराण असं या मंदिराची उभारणी आहे। एकूणच पाहिलं तर या मंदिराची निर्मिती झाल्यापासून लातूरकरांचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो वारसा जोपासण्याचं काम या मंदिर समितीने आणि प्रशासनाने केलेलं आहे। आपल्यासोबत प्रशासनातील काही अधिकारी आहेत। सर, मला सांग, काय मंदिराची वैशिष्ट्य आहेत? साधारणतः 700 वर्ष होत आहेत, 72वा यात्रा आता सध्या भरली चालू आहे, काय सांगाल तुम्ही? श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालय लातूरची 72वी महाशिवरात्री यात्रा काल महाशिवरात्रीच्या पर्वावर इथं त्याचा आरंभ झालेला आहे। प्रशासनाच्या वतीनं म्हणजे लातूरचं ग्रामदैवत असल्यामुळे प्रशासनाचं पूर्ण सहकार्य, जसं पोलीस प्रशासन असो, महानगरपालिका, महसूल प्रशासन, MSCB या सर्वांच्या सहकार्यानं आज इथे यात्रेचा प्रारंभ होत आहे। विशेष खास करून यात्रेमध्ये 700 वर्षापूर्वीचं मंदिर असल्याने ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे मंदिराला आणि मंदिराच्या बाजूलाच तुम्ही पाहाल की यादवकालीन कुंड आहे। त्या कुंडाचं आता पुरातत्व विभागामार्फत तिथं त्याचं नूतनीकरण होत आहे। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण त्याची सजावट होत आहे आणि मंदिर परिसरामध्ये पाहाल इथं 25 एकरचा प्रेमायसिस असे आहे। मंदिराला जागा उपलब्ध असल्यामुळे मंदिराच्या जागेवरच आम्ही यात्रेचं आयोजन करतो। धार्मिक आणि पारंपरिक इथं पूर्ण म्हणजे आपण जोपासले जाते आणि जे परंपरेप्रमाणे यात्रेतले जे आहे पशु प्रदर्शन, तसेच कृषी प्रदर्शन, जंगी कुस्त्यांचं फड इथं आम्ही दरवर्षी यात्रेमध्ये आयोजित करत असो। प्रशासनाच्या वतीनं पूर्ण सहकार्य इथं लाभलेलं आहे आणि यात्रा एकदम सुरळीत चालू आहे। एकूणच जर पाहिलं तर जेवढं सांस्कृतिक आहे तेवढाच ऐतिहासिक देखील वारसा या मंदिराला लाभलेला आहे। शेजारीच पाहायला गेलं तर एक कुंड आहे जे यादवकालीन कुंड सांगितलं जाते पुरातन विभागाकडनं। या कुंडाची देखील आता पाहणी करण्यात आली आहे, त्या कुंडाचं देखील आता जतन करण्यात येतं। हे मंदिर आहे पूर्णतः जीर्णोद्धार, दगडी बांधकाम असलेलं हे जीर्णोद्धार आहे। 700 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर आजही लातूरची वैभव आणि वैभवशाली जी संस्कृती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते। भाविकांची देखील गर्दी आता या सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कृषी विभागाकडनं कृषी प्रदर्शन असेल, पशुसंवर्धन विभागाकडनं पशूंचं प्रदर्शन असेल, यासह इतर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम देखील या 20 दिवसाच्या कालखंडामध्ये भरवले जातात। लातूरच्या या सिद्धेश्वरी देवस्थानाच्या दर्शनासाठी कर्नाटक सीमावर्ती भागातून देखील मोठी भाविकांची गर्दी या मंदिर परिसरामध्ये, या मंदिरामध्ये होते। सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी हे भाविक येत असतात। एक जुने जाणकार व्यक्ती आपल्यासोबत आहेत। बाबा, कधीपासून पाहता ही यात्रा? 72 वर्ष झालं। बरं, आता 72 वर्षापूर्वीची यात्रा, आता तुम्ही जसं पाहताय तसं काय फरक वाटतोय का यात्रेमध्ये? सध्याची यात्रा, पूर्वीची यात्रा, आणि किती काय गर्दी पहिल्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे? पहिल्यापेक्षा जास्त गर्दी आहे। पहिले गर्दी काही नव्हती, आता भरपूर गर्दी वाढली। बरं, तुम्ही बघताय तसं काय इतिहास माहिती आहे आपल्या मंदिराचा? खरं म्हणजे हे वैभवशाली लहानपणापासून इथंच आहे, पण ती काय बाबती इतिहास काय सांगा म्हणजे आम्ही सांगतो तसं आम्हाला इतिहास काय म्हणजे हे नाही। तुम्ही विचारा, आम्ही तुम्हाला उत्तर देऊ। मंदिराचा इतिहास सांगा ना, मंदिराचा मंदिराचे इतिहास सांगा मंदिराचा। ते आम्हाला ते सांगता येत नाही, तिचा विषय ते कळत नाही आम्हाला, असं आहे। ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासणारी ही सिद्धेश्वर मंदिराची यात्रा खरं म्हणजे कालपासून सुरुवात झाल्या। भाविक देखील या 20 दिवसाच्या कालावधीमध्ये सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी यात्रेत येत असतात। संदीप भोसले, साम टी न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।